तर मंडळी बघा, संध्याकाळचा सूर्य आणि आज आमची पूर्ण गँग तर उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि आम्ही सगळे शेजारी पाजारी निघालोय. म्हणजे ह्या साईडला आमचा आहे समुद्र, तर त्या ठिकाणी त्यांना फिरायला जायचं आहे. तर आम्ही सगळं आज बघा, आज संपूर्ण आमचा गावच्या बाहेरचा नजारा आणि इकडनंच आमचा बंदर म्हणजे समुद्र. बीच वगैरे नाही असं काय, म्हणजे चौपटी वगैरे नाही, पण समुद्र आहे. तर तिकडं त्यांना फिरण्यासाठी आम्ही घेऊन चाललो. ही आमची पूर्ण फॅमिली बघा या ठिकाणी. शेजारी पाजारी वहिनी, रेश्मा, गीता आणि प्रतीक भाई. तर चला, आजचा ब्लॉग कसा होणार आहे बघू आपण. हाय. तर मंडळी बघा, सर्वांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि आम्ही देखील गावी आलोय. तर आमचे शेजारी पाजारी आहेत, म्हणजे वहिनी आहेत, मित्रमंडळी आहेत आणि आमची पोरं. तर त्यांना जायचं आहे फिरायला. म्हणजे काय, तर आमच्या गावाला समुद्र आहे, बीच नाही म्हणता येणार, पण बंदर आहे, बंदर काठ आहे. तर आम्ही सर्वजण चाललो आहे आज बंदरावर फिरायला, म्हणजे त्यांना सर्वांना घेऊन. तर म्हटलं त्यानिमित्ताने हा व्हिडिओ. तर बघा, आम्ही व्हिडिओला सुरुवात केली. तर आज तुम्हाला बंदराचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आणि आम्ही सगळीजण चाललो आहे तो. तर बघा आमच्यासोबत कोण कोण मंडळी आहे. चिन्मय, रेश्मा, ऐश्वर्यवहिनी, गीता, दर्शनवहिनी आणि प्रतीक भाऊ. उडी मार प्रांश. प्रांश हे प्रांश हाय कर. तर ही आहे आज आमची मित्रमंडळी. आले जांभूल. हाय बघ, पडलेले असेल प्रतीक. वरती आले चांगली इथे. हे बघा, ही देखील जांभूल आले. काय झाला? हे प्रांश ओय, बघतच नाही हा. हे प्रांश बोल. बांधला जाते आम्ही बांधराव. हे पूर्ण कांदरवन बघा या ठिकाणी. आणि आता आपल्याला थोडं समुद्राचा नजारा दिसेल. आता पुढं वांदाला भेटतील बघ. बघ मला दे ना. ही आहे भरपूर आहे बघ प्रतीक.
जोडा काय पडलेली कुठे भेटली तुला? ही ती फांद्या ना त्या काठीने. हा ही फांद्या काठीने. हा मोठा मस्त लागते. हा देते देते थांब. एक करवंद आणि सगळ्यांनी तिच्यावर डाका डालला आपण. कुठे टाकली? एक करवंद ना आमच्या पूर्ण गँगने त्याच्यावर डाका डालला. पण एक नंबर होती, गोड होती. तर म्हटलं चला करवंदीचा आस्वाद घेऊ आपण. काय काजू आलाय? अरे हो वरपर्यंत आलाय. तो बघ चिन्मय बघ काय करताय. तर बघा काय ठिकाणी पण काजू खाल्लं का तिखट लागतं. हा काय पडलेला एक डिक्काल. हा बिया आहेत ना. काजू नाही राहणार त्याच्या ढोरा ठेवत नाही. बिया बिया जमवतेस काय? हे बघ घे भाज जाता आता. इकडे कसं कोण लक्ष ठेवा नाही ना त्याच्यामुळं. हे बघ डिक्काल पाहिजे तर घे. हे बघ काजू. तर ह्या झाडावर काजू आहेत बघा. फूल आलाय. खायचं आहे डिक्काल. हा बघ हाय इकडं 2 आहेत. ते बघ वरती. या ठिकाणी सुद्धा आमच्या गँगने करदीवर डाका डाललेला आहे. आणि तिकडं बकऱ्या चरवायला राजूचे पप्पा आले. चले ओजू. नाही बकऱ्या आहेत. कसा आहे मू? नाही समोर कुत्रे आहेत आणि तिकडं बकऱ्या आहेत. मग ते कुत्रे राखणाला आहेत त्यांच्यासोबत. कसा चावल? भीती वाटते. नाही चल चल बकऱ्यांजवळ खेळ. चल ये तेच करताय तू. हा तो प्रांश बघ असं खेळताय. घरात घेऊन जाशील मग इकड नाही. जा जा खेळ जा जा. मी हाय. हा मी येतोय. चल तो बघ प्रांश बघ. प्रांश बघ. जा तू पण जा. उजल पकड जा.
अरे मी पण इतका आलो, मग मी आलो ना ते पलतील त्या लांब. ये इकडे नाही. हा हा? हा. जा जा जा, घाबरतेस किती. तो प्रांश बघ. तो बघ बिंदास. हा पकड, चल बकरी चल. ऐ पकडून टाक. कालच्या पकड. कबड्डी 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 कबड्डी. नाही भेटत. ए, पकडा पकडी घे, पकडा पकडी. एक तरी घेऊ दे. घेऊन पकड पकड. आता रडला, आता रडला. नाही बेटा, नाही बेटा, भाजी नको चिन्मय. ते पलतील. ए चल फ्रेश नाही भेटणार रे. चला चला नंतर भेटेल ती. तू रडवेला होतो लगेच नाही भेटते. अरे नाही भेट. ये आपण परत येताना भेटतील. रडतो बोल ना, त्याला भेटत नाही ना ते आता. खोटा खोटा रडताय. ए नंतर त्याला वाईट वाटला भेटली नाही म्हणून. बघा पोरांना किती आनंद होतो. हा? म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टीत त्यांना त्यांचं समाधान न झालं का लगेच रडतात. म्हणजे एक त्यांचा तो समाधानी आनंद असतो. तर आता बंदर येईलच, एन्जॉय करतो. त्याला राग आला, राग. आज संध्याकाळचा नजारा काय अतिशय भन्नाट वाटतोय खरोखरच. गावाला खूप चांगलं आणि शांतीचं वातावरण असतं. आणि खरोखरच त्यांना देखील ह्या सर्वांना इच्छा होती की बंदरावर जाऊया. तर त्यानिमित्त त्यांना सगळ्यांना फिरायला घेऊन आलं. आणि त्यांची एक इच्छा होती की व्हिडिओसुद्धा झाला पाहिजे. तर म्हटलं चला बनवू आपण व्हिडिओ. संध्याकाळचा सूर्यास्त या ठिकाणी आपण पाहायला बघतोय. आणि आता आपण थोड्या चलात म्हणजे नंतरवर पोचूच. तिथे थोडंसं यांचं फोटोशूट वगैरे करू. थोडं टाइमपास वगैरे, करबंद वगैरे खायला घेतलेले आहेत सगळ्यांनी. ते खाऊ आणि मग कोरोना वगैरे खेळून झाल्यानंतर आपला परतीचा प्रवास. हा बोल ना सोनू. हा मग ये, मी आलो. हा हा चल माझी पिल्लू. थांबा. काय जोडास रातानलाय, रातानला. तो खायचा नसतो. हा हा खायचा नसतो. बघा आमची गँग तिथे सुद्धा करून तेव्हा डाका डालताना बघा. ए तिकडे नको, तिकडे नको. ओजू ओजू. चल आता चल. ते बघ समोर बंदर आला. तो बंदर आला समोर. बंदर बंदर हात पकडून जाऊ सगळ्यांनी. आपला बंदर जायचं तो
तिथं असं पवायचा तिथं डायरेक्ट अरे घुसायचं डायरेक्ट घुस करायचा चला सर मातीमधून जा चांगलं पाणी नसतं असं घेतलं चांगलं नसतं चल आपण पुढे मारा हे टोपी राहिली आणि बघा समोर बंदराचा नजारा दिसायला लागला आपल्याला समोर सूर्यास्त आणि बंदर बघा पायवाटा कशा आपल्याला पाऊल खुणा दाखवतात का ही ती जागा आहे खरोखरच कोकणात खूप काय बरंच बघण्यासारखं आहे आणि भन्नाट आहे तर मंडळी खरोखरच कोकण नुसतंच नावाला कोकण नाही तर त्या कोकणात आलो ना का भन्नाट आणि बरंच काहीतरी पाहण्यासारखं मिळतं रानमेवा तर आहेच पण आजूबाजूचा परिसर देखील तेवढाच छान आणि सुंदर वाटतो तर आज ह्यांना सगळ्यांना आणले बंदर फिरण्यासाठी आणि भरती आले मंडळी बघा हा आहे आमच्या गावचा समुद्र किनारा म्हणजे बंदर तर आता भरती आहे पूर्ण बघा या ठिकाणी तांबडी वालू आहे आमच्याकडे वालू नाही पण हा दगडीचाच किनारा आहे पूर्ण तर समोर आहे मुरुड दिघी आणि बघा कसं काम देखील चालू आहे म्हणजे आतमधल्या ब्रिजचे काम चालू आहे बघा या ठिकाणी दिसतोय म्हणजे दिघी आणि अलिबागचा प्रवास नंतर पुढं हा प्रवास सुंदर होणार आहे ओजू काय तुला भेटला शंख दाखव शंख भेटला ना छोटा वाला आहे ना हा प्रांश तुला काय भेटला हा बघा चिन्मय लगेच पाण्यात उतरला चिन्मय जास्त जाऊ नको पाय कापतील आणि हा बंदर मी तुम्हाला या अगोदर देखील दाखवलेला आहे कारण का हा सुसू झाले लाटांचा आवाज आणि वारा आणि ही लहान पोरं हे आतमध्ये नको जाऊ ओजो आतमध्ये नको जाऊ प्रांशो या साईडला बघा या करू ओजल बुट भिजवली ठीक आहे चल चुकवू आपण जा आता पाण्यात या आत नको जाऊ चिन्मय हे चिन्मय आत हे एकामेकावर मारशिव हा एकामेकावर मारशिव हे ओजो तू इथे ओजो प्रांशो तिथे जा हे तू इथे ओजो नाही तुझ्या लागल इकडे ये ना ह्या साईडला मी सांगते ना आमच्या महिला मंडळीने आंबा आणलेला आहे आंबे खातच येते कुठे लेटीचा आंबा आहेत काय लेटीचा आहेत ते बघू दे चव दे तेवढे बोल कुठं राहिली पाठीमाग चांगला वाला दे ना हाय खात नको
लिटीचा आंबा. तर मंडळी फोटोशूट वगैरे झालेलं आहे आमचं. आणि बघा संध्याकाळचं एवढं वातावरण आणि पोरं वगैरे अतिशय खेळतेत. मला दिसत असतील बघा, त्यांना खेळण्याची खूप इच्छा आहे आणि खेळते बघा. इथे या ठिकाणी फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आणि हा आमचा बंदर समुद्र आहे आणि भरतीचा टाइम आहे. इथेच आमचे धरण मच्छीमारी वगैरे चालते. आणि समोर बघा मी तुम्हाला दाखवलं की सावली ती दिघी असा ब्रिज होतोय, कारण का हा समुद्र ही खाडी भरण्यासाठी म्हणजे फास्ट ट्रॅव्हल होण्यासाठी म्हणजे श्रीवर्धनला कनेक्ट करण्यासाठी मुरुड टू अलिबाग हा जो प्रवास आहे तो या बंदरातून होणार आहे भविष्यात. आणि हा संध्याकाळचा सूर्यास्त आहे, हा आजूबाजूचा परिसर आणि इथेच आमचं गणपती विसर्जन केला जातो. तर बघा आमचे पूर्ण मंत्रिमंडळ बघा सगळे हाय करतात. आणि चला बघू आता याच्यानंतर आपल्याला कुठे फिरायचं आहे. तर उन्हाला सुट्टी आणि समुद्र किनारा. रानमेवा काय हातात आहे? आंबा आणि करवंदा. हे तुझ्या हातात काय? करवंदा. करवंदा. आबा आबा इथं आंबा. आंबा. हा करवंदा आहे, याला हातात द्यायचा. फक्त आमच्याकडे भाऊ मोबाईल ए ओजू घालशील भाऊ मारा. ब्रांच मार. यांच्या इथे यायला आईसनी पकडून आणलं भेटला मिसनीवर तुमच्या. हा पूर्ण आमचा समुद्र किनारा बघा. तर आता आम्ही समुद्र पाहून बघतोय आता रानमेव्याच्या शोधात. तर इकडून आम्हाला असं आंबे काजू जांभूळ बघत बघत जायचं आहे. आणि ही आमची पूर्ण फॅमिली येते, मित्रमंडळी. चल ये चल. हा रस्त्याने चालत. काय भेटला बघा, माझ्या पिल्लूला काहीतरी भेटलाय आणि ती एकदम हौशीने दाखवत येते. काय भेटलाय? काय भेटलाय? काय बोलतेस? मग खिशात ठेव तुझ्या. खजाना बोलतो भेटलाय. खजाना भेटलाय तिला. वहिनी आंबा खात खात येते. आवडला होता आंबा. आता आंबा शोधतच जायचं आपल्याला. तर बघा आम्हाला इथं कोणतं तरी झाड भेटला आणि त्याच्यावर फळ बघा कसा पेरू सारखाच फळ आहे, पण हा कुठला फळ आहे काय माहिती नाही. तर जर कुणाला माहिती असेल तर कमेंट करून कळवा. तर बघा वेगळाच फळ आहे आणि झाड कोणतं आहे काय माहिती नाही, फळाचं नाव काय. आणि बघा इकडे रानमेवा शोधताना आमची पूर्ण मित्रमंडळी. आता बंदराचा फेरफटका मारून झालेला आहे आणि इकडे काजू शोधतात. वहिनी भेटलं काय काजू? काजू काढते बिया पण हा उद्या येतो मी शोधायला. पिक्चर पडले इथं. काय बोलते? टाक तसंच मग. हा थांब ओझेल वरतीच थांब ना. डिक्काल बघा प्रतीकने किती काजू जमवले. दाखव प्रतीक. काजू 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 एकदम छोटासा झाड आहे. इकडे कसं कोण येत नाही ना त्याच्यामुळं. घुऱ्या घुऱ्या खायला घे असंच पाहिजे तर नाही. त्यांनी खाल्लं काही पोरांनी.
तर मंडळी बघा, समुद्रावर आलो होतो, म्हणजे बंदरावर आमच्या पूर्ण मित्रमंडळी आली होती सगळी. तर कधीपासून ओजलला सुद्धा बोललो होतो की तुला बंदरावर घेऊन जाईल. तर मग प्रतीक वगैरे बोलला की चला बंदरावर फेरफटका मारण्यासाठी जाऊ, कारण का त्यांना काजू करवंद वगैरे खायचे होते. तर म्हणजे हा भटकंतीचाच व्हिडिओ होता आणि उन्हाला सुट्टी लागले तर खरोखरच पोरांना पण वाटतं कुठेतरी फिरावा, पण एकट्याला काय पाठवू नाही शकत ना छोट्या मुलांना. तर मग आम्ही सोबत घेऊन आलो. तर या ठिकाणी आलो बंदरावर, थोडंसं फोटोशूट वगैरे केलं ह्यांचं सगळ्यांचं, आणि करवंद काजू आंबा थोडा जमवला, खाल्ला या ठिकाणी बसून. खरंच खूप बरं वाटलं. आणि आता संध्याकाळ झाली तर म्हटलं लवकरच कालू खाण्याच्या अगोदर आपल्याला घरी गेलो पाहिजे. तर आता परतीचा प्रवास आणि हा छोटासाच ब्लॉग होता. उन्हाला सुट्टी आणि मुलांना बंदर, रानमेवा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र हा व्हिडिओ आहे. तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. चला याच ठिकाणी थांबतो, कालू खाण्याच्या अगोदर घरी पोचलो पाहिजे, छोटी मुलं आहेत आपल्यासोबत. तर मंडळी इथेच थांबतो. टाटा बाय बाय.